नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या ग्रंथावर बोलणार आहोत. संत ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. नमस्कार. हो, ज्ञानेश्वरी म्हणजे केवळ भगवद्गीतेवरचं भाष्य नाहीये खरं तर. अगदी. ते एक स्वतंत्र अशी रसाळ काव्यकृतीच आहे. तिला भावार्थ दीपिका असंही म्हणतात ना? बरोबर, भावार्थ दीपिका. आणि आजच्या आपल्या या चर्चेत आपण ज्ञानेश्वरीतल्या काही मुख्य संकल्पनांवर, म्हणजे जसं कर्म, भक्ती आणि समत्व आहे, त्यावर जरा बोलूया. हो, आणि हे फक्त तात्विक विचार नाहीत, तर आपल्या रोजच्या जगण्यात कसे उपयोगी पडू शकतात हे बघण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. ज्ञानेश्वरांनी तेच तर केलंय. गीतेचे जे गहन तत्वज्ञान आहे ते एकदम सोप्या ओवीबद्ध मराठीतून मांडलंय. सुरुवात अर्थात कर्मापासून होते, नाही का? हो, कर्मयोग सुरुवातीच्या अध्यायांमध्ये येतो. आपण नेहमी ऐकतो, कर्म करीत जावे, फळाची माया न ठेवावी. पण ज्ञानेश्वर नक्की काय म्हणतात? म्हणजे फक्त फळाची अपेक्षा सोडून द्यायची? कारण आजकाल कसं आहे, काहीतरी ध्येय समोर असल्याशिवाय कृती करणं जरा अवघड वाटतं अनेकांना. तुमचा मुद्दा बरोबर आहे. पण ज्ञानेश्वर इथे निष्काम कर्म सांगतात ना. ते काहीतरी कोरडं किंवा जबरदस्तीने करायला सांगत नाहीत. ते कर्माकडे एका सहज नैसर्गिक प्रवाहासारखं बघायला सांगतात. अच्छा. म्हणजे जणू काही ती एक उपासनाच आहे. फळाची अपेक्षा नाही म्हणजे कामात आनंद नाही असं नाही. उलट जेव्हा कर्तेपणाचा अहंकार जातो, की मी करतोय हा भाव, तेव्हा ते कर्म ओझं वाटत नाही. म्हणजे कर्माचा भार हलका होतो. अगदी. ते बंधन राहत नाही, उलट मुक्तीचा मार्ग बनू शकतो असं ते सुचवतात. समजलं. म्हणजे कर्माकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा. बरं, कर्माबरोबरच ज्ञानेश्वरीत भक्तीचं पण खूप महत्त्व आहे. 12वा अध्याय बहुतेक भक्तियोगावर आहे. हो, भक्तियोग. आता अनेकांना भक्ती म्हटलं की पूजा, जप, देवळात जाणं एवढंच आठवतं. ज्ञानेश्वरांची भक्ती यापेक्षा वेगळी आहे का? हो, नक्कीच वेगळी आहे. म्हणजे ते बाह्य कर्मकांड नाकारत नाहीत, पण ज्ञानेश्वरांसाठी भक्ती ही मुख्यत्वे एक आतली अवस्था आहे. आतली अवस्था म्हणजे सतत देवाचं स्मरण ठेवणं, त्याच्याबद्दल मनात प्रेम असणं आणि पूर्णपणे त्याला शरण जाणं. ही गोष्ट तुम्ही तुमच्या रोजच्या कामात पण आणू शकता. अच्छा, म्हणजे प्रत्येक क्रियेत ती जोडली जाऊ शकते. बरोबर. म्हणूनच ते म्हणतात की भक्ती हा तसा सोपा मार्ग आहे. कारण तिथे पांडित्य किंवा ज्ञान लागत नाही, तर फक्त मनात खरा भाव, प्रेम लागतं. हे खरंय. भक्तीचा मार्ग जरी सोपा असला तरी आपलं आयुष्य काही नेहमी सोपं नसतं. म्हणजे सुख, दुःख, यश, अपयश हे तर येतच राहतं. हो ना. मग अशा वेळी मन स्थिर कसं ठेवायचं? इथेच मग ज्ञानेश्वर समत्व योगाबद्दल बोलतात, नाही का? अध्याय 2 आणि 6 मध्ये बहुतेक. अगदी बरोबर. समत्व योग, यालाच ज्ञानेश्वर स्थित प्रज्ञ अवस्था असं म्हणतात, किंवा बुद्धियोग असंही म्हणतात. स्थित प्रज्ञा? हो. म्हणजे काय तर जीवनात जे काही येतं, जय किंवा पराजय, लाभ किंवा हानी, मान किंवा अपमान, सुख किंवा दुःख, या सगळ्या परिस्थितीत मनानं शांत राहणं, स्थिर राहणं. हे आजच्या जगात खूप कठीण वाटतं. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी आपलं मन लगेच विचलित होतं, अगदी सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांनी सुद्धा. खरंय. आणि म्हणूनच ज्ञानेश्वरांची ही शिकवण आज जास्त महत्वाची वाटते. ते म्हणतात, जो अशा परिस्थितीतही स्थिर राहतो तोच खरा योगी. हे म्हणजे साधनेसारखंच आहे. भावनांना दाबून टाकायचं नाही, पण त्यांच्यात वाहूनही जायचं नाही, स्थिर राहायचं. बरोबर. त्यांच्या पलीकडे जाऊन ती स्थिरता अनुभवणं. या कर्मा, भक्ती आणि समत्वाबरोबरच ज्ञानेश्वरीत ज्ञानयोग आणि विश्वात्मकतेचा पण उल्लेख आहे असं वाटतं. हो, आहे की. ज्ञानयोग म्हणजे स्वतःला ओळखणं, मी कोण आहे याचा शोध. ज्ञानेश्वर म्हणतात, आपुला आत्मा ओळखावा, म्हणजे आपलं खरं स्वरूप काय आहे हे जाणणं. आणि विश्वात्मकता म्हणजे या सगळ्या जगात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक माणसात, अगदी प्रत्येक कणात एकच चैतन्य, एकच ईश्वर आहे हे पाहणं. हा विचार खूप व्यापक आहे. हो, आणि ह्यातूनच मग सर्वांबद्दल प्रेम, सहानुभूती निर्माण होते. पसायदानात तेच तर आहे. अगदी. ती विश्वकल्याणाची प्रार्थना याच व्यापक दृष्टीतून येते. एकंदरीत ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य काय वाटतं? म्हणजे इतकं गहन तत्वज्ञान आहे, पण तरी 13व्या शतकातलं असूनही ते आजही आपल्याला इतकं जवळचं का वाटतं? याचं सगळ्यात मोठं श्रेय मला वाटतं ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला आणि त्यांच्या भाषेला जातं. भाषेला? हो. त्यांनी हे जे काही गूढ, अवघड वाटणारे विचार आहेत ना, ते इतक्या सोप्या, रसाळ आणि सुंदर मराठी ओव्यांमध्ये मांडलेत
की थेट आपल्या मनाला भिडतात. म्हणजे वाचताना किंवा ऐकताना ते क्लिष्ट वाटत नाही. अजिबात नाही. त्यांच्या ओव्या फक्त अर्थ नाही सांगत, त्या एक अनुभव देतात. त्यामुळे बुद्धीला तर पटतंच, पण भावनांनाही ते अपील करतं. खरंय. म्हणजे ज्ञानेश्वरी कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा एक सुंदर मिलाप साधायला शिकवते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनातल्या प्रत्येक परिस्थितीत, मग ती चांगली असो वा वाईट, शांत आणि स्थिर राहण्याची म्हणजे समत्व राखण्याची दृष्टी देते. अगदी बरोबर बोललात. आणि जाता जाता एक विचार येतो मनात, आजचं आपलं जग कसं धावपळीचं आहे, सतत बदलणारं, खूप ताणतणाव आहेत. हो, लक्ष सतत विचलित होत असतं. बरोबर. मग अशा जगात ज्ञानेश्वरांनी सांगितलेली ही जी मनाची स्थिरता आहे, ही जी समत्व वृत्ती आहे, ती आपण आपल्या रोजच्या जगण्यात कशी आणू शकतो याचा विचार करायला नक्कीच वाव आहे, नाही का?